तर एकीकडे ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची साथ घालण्याबाबतची ही बॅनरबाजी, दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत कुठेही बोलू नका, संवेदनशील विषयावर बोलणं टाळा, अशा सूचना राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिल्या आहेत। युतीबाबत कुठेही बोलू नका, राज ठाकरेंच्या सूचना। उद्धव ठाकरेंसोबत युती करण्यावर राज ठाकरे स्वतः भूमिका जाहीर करणार। संवेदनशील विषयावर बोलणं टाळा, राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। राज ठाकरे सध्या परदेशात असून दौऱ्यावरून परतल्यानंतर सविस्तर भूमिका मांडणार। भूतकाळात घडलेल्या मनसेसोबतच्या घटनांवरून देशपांडेंकडून प्रश्न उपस्थित। स्वतः राज ठाकरे यांनी आपलं एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरचं मत व्यक्त केलं। ते त्या पक्षाचे प्रमुख आहेत। त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचं मत व्यक्त केल्यावरती त्याच्यामध्ये आता इतरांनी बोटं घालण्याची गरज नाही। मनामध्ये काही विचार पक्के असल्याशिवाय त्यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली नसते। हे जर त्यांच्या अनुयायांना कळत नसेल तर मी काय करणार। काल संध्याकाळी मला पक्ष नेतृत्वाकडून असं सांगण्यात आलं की विषय खूप गंभीर आहे आणि या विषयावर आता कुणीही म्हणजे कार्यकर्ता, प्रवक्ता, नेता यांनी बोलायचं नाही। सन्मान्य राजसाहेब 29 एप्रिलला वापस येत आहेत, त्याच्यानंतरच त्या विषयावर बोलतील। कटाक्षाने संदीप देशपांडे असतील, अमय खोपकर असतील, जे काही ट्विट येत आहेत ते नेते यांनी कुणीच या विषयावर राजसाहेबाशिवाय कोणी बोलायचं नाही असं काल सूचना आम्हाला देण्यात आली संध्याकाळी। त्याच्यामुळं या विषयावर आम्हाला सांगण्यासारखं आमच्याजवळ काही नाही आहे। 2 दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र येण्यावरून विविध राजकीय चर्चा सुरू। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवरून काहींमध्ये नाराजीचा सूर। दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावरून शिंदेच्या शिवसेनेकडून होणाऱ्या टीकेलाही राऊतांचं उत्तर। महाराष्ट्राच्या मनात जे आहे ती भावना राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे या दोघांनी व्यक्त केली। आता काही लोकांना त्याच्याविषयी वेदना होणार, कारण जर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र झाले किंवा राजकारण एकत्र केलं तर आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल। आम्हाला कायमच्या शेतावर जावं लागेल किंवा आम्हाला कायम संघ दक्ष शाखेत जावं लागेल। त्याच्यामुळे अनेकांना भीती वाटत असेल, त्यातून त्यांच्या काही पोटातून त्यांची मळमळ बाहेर पडत असेल तर त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो। आम्ही सकारात्मक दृष्टीने याकडे पाहतो। 7 प्रतिशतला आम्ही वाद नाही, एवढंच सांगतो तुम्हाला। एकच स्पष्ट सांगतो, मला वाटतं 2 पक्षप्रमुखांनी जे काही बोलायचं होतं ते जाहीरपणे आपल्याच माध्यमातून बोलून झालेलं आहे। त्याच्यावर आम्ही कार्यकर्ते म्हणून पुढे काही बोलणार नाही। एकनाथ शिंदे मात्र संतापले। मला वाटतं गावाचं त्यांचं काही जास्ती दिवस वाढवून घेतले त्यांनी वाटतं। तापमान वाढले पण चंद्र कुठे काय बघून 2 दिवस अजून गावात काढतात।